इगतपुरीतून 33 वर्षीय भोंदू राजेंद्र माळीला बेड्या, घरातून प्राण्यांचे अवशेष जप्त, भोंदू बाबाला 2 दिवसांची पोलीस कोठडी. राज्यातील 487 शाळा अनधिकृत, मुंबईत सर्वाधिक अनधिकृत शाळा, केवळ 76 शाळांवर कारवाई, 111 शाळांवर गुन्हा दाखल. कोकणासह विदर्भाला अवकाळीचा मारा, रत्नागिरी सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, तर चंद्रपुरातही बरसल्या पावसाच्या हलक्या सरी. मुंबई महानगरात उन्हाचा तडाखा, आजही उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा. पुढील 2 दिवसात 1 ते 2 अंशांनी पारा चढणार, मुंबईकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार. नाशिक शहराच्या तापमानात पुन्हा उसळी, नाशिक शहराचा पारा पुन्हा 40 पार, नाशिककरांना बसतायत तीव्र उन्हाचे चटके. पुढील 2 दिवस तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार. अंबरनाथही विदर्भासारखं तापलं, अंबरनाथ बदलापुरात उष्णतेची लाट, कल्याण डोंबिवलीत सुद्धा पारा 40 पार, अंबरनाथ बदलापुरात पारा 43 अंशावर, हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद. हिंगोलीच्या भोसी गावात भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण, जलजीवन मिशन योजनेसाठी कोट्यावधींचा खर्च करूनही पाणी मिळत नसल्याचा आरोप. नाशिक जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट, धरणांमधील जलसाठा 35% खाली आला, 4 दिवसात पाणीसाठ्यात 2.5% घट, वाढलेल्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात, 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल कांद्याची विक्री, शेतकऱ्यांच्या हाती केलेला खर्चही येईना, कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू. धाराशिवमध्ये कांद्याला 1 रुपया किलोचा भाव पडल्यानं शेतकरी हवालदिल, शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा शेतातच पेटवून दिला, भूमच्या त्रित्रंजमधील शेतकऱ्यानं पेटवला कांदा. येवल्यात शेतकरी दाम्पत्यावर ऍसिड हल्ला, घटनेत पती आणि पत्नी गंभीर जखमी, दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू. अकोल्यात 6 वर्षीय चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार, मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, अत्याचाराच्या घटनेनं अकोला हादरलं. आठव्या मजल्यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या, पुण्याच्या तळेगाव आंबी MIDC मधील धक्कादायक घटना, कौटुंबिक वादातून महिलेचं टोकाचं पाऊल. खासदार सुप्रिया सुळेंच्या कारचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात, धडक देणाऱ्या वाहनाची नंबर प्लेट शेअर केली, तर सुप्रिया सुळेंसह कारमधील सर्वजण सुरक्षित. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणीवर अत्याचार, सोशल मीडियावरची मैत्री महागात पडली, 15 दिवसांपूर्वी झाली होती सोशल मीडियावर ओळख, तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक. पत्नीला मोबाईलवर दिला तिहेरी तलाक, आरोपी पती मलिक अशरफ समशेरवर गुन्हा दाखल, नाशिकच्या मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल, मुलाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं सांगत तलाक. गडचिरोलीत रानडुकराचा हल्ला, तेंदुपत्ता तोडताना रानडुकराचा हल्ला झाला, 3 ग्रामस्थ जखमी, महिलेला गंभीर दुखापत. वणी परिसरातील कोळसा खाणीत भूस्खलन, 2 डंपर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले, चालकांनी डंपरमधून बाहेर उड्या मारल्या, घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह. मुंबई नाशिक महामार्गावर टँकर उलटला, केमिकल पावडरनं भरलेला टँकर उलटला, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकमध्ये एका युवकाची हत्या, मित्राचं भांडण सोडवण्याच्या वादातून हत्या, संशयित आरोपीचा पोलिसांकडून तपास.